ठाण्याच्या महापौर पदासंदर्भात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे। शिवसेनेच्या शर्मिला पिंपोळकरांचं नाव आघाडीवर आहे। उपमहापौर पद भाजपला मिळण्याची शक्यता आहे। भाजपाचे नगरसेवक कृष्णा पाटील यांची वर्णी लागणार का याकडे लक्ष लागले। ठाणे महानगरपालिकेमध्ये बिनविरोध महापौर निवडला जाणार आहे। स्थायी समिती, परिवहन समिती, शिक्षण मंडळ, विषय समित्या, प्रभाग समितीमध्ये भाजप आग्रही आहे। तर ठाण्याच्या महापौर पदासंदर्भात ही मोठी घडामोड समोर येते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून। कुणाल, ठाण्याच्या महापौर पदाच्या बाबतीत शर्मिला पिंपोळकरांचं नाव सध्या आघाडीवर आहे, काय अधिक माहिती? अंकिता, एकंदरीत पाहायचं झालं तर शिवसेनेला बहुमत मिळाल्यानंतर ठाणे महापालिकेमध्ये आता महापौर निवडीच्या घडामोडी ज्या आहेत या घडामोडीला वेग आलेला पाहायला मिळतोय। आणि एकंदरीतच आज सगळेच नगरसेवक शिवसेनेचे असेल किंवा भाजपचे असतील हे महापालिकेमध्ये दाखल झालेले आहेत। कोपरी मधल्या ज्या शर्मिला पिंपळकर आहेत गायकवाड यांच्या नावाची चर्चा जी आहे ती जोरदार होताना पाहायला मिळते। त्याचप्रमाणे भाजपला आता उपमहापौर देखील मिळणार आहे। या उपमहापौर पदासाठी कृष्णा पाटील जे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत यांचं देखील नाव चर्चेत आहे। त्यामुळे आज या सगळ्या संदर्भात घडामोडी ज्या आहेत त्या घडताना पाहायला मिळतात। त्यामुळे काही वेळातच महापौर पदासाठी अर्ज जो आहे तो दाखल केला जाऊ शकतो आणि ही जी निवडणूक आहे ही बिनविरोध होण्याची शक्यता आहे, कारण शिवसेनेला बहुमत प्राप्त झालेला आहे। 67 हा बहुमताचा आकडा असला तरी सुद्धा शिवसेनेचे 76 नगरसेवक जे आहेत ते ठाणे महापालिकेमध्ये निवडून आलेले आहेत। त्यामुळे शर्मिला पिंपळकर यांचं नाव आघाडीवर आहे आणि याच महापालिकेच्या पुढच्या महापौरपदी विराजमान होण्याची शक्यता आहे। अंकिता, धन्यवाद कुणाल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।